रोज कुठलं ना कुठलं डामडौकं काढणीला यायचं. कारण कुठं लवकर काढणी असायची तर कुठं उशिरा. मी जोवर लहान होतो तोवर काढणी आम्ही सगळे करायचो. काढलेली ज्वारी तिसऱ्या दिवशी दिवस माळताना बांधणी करायला लागायची. बांधायला पण लय आटापिटा. मध्यम आकाराची 3-4 उंच बघून धाट निवडून उजव्या हातात बोडखा आला पाहिजे. डाव्या हातानं धाटाची पुढची बाजू ताणून धरायची आणि उजव्या हातानं बुडख्याच्या बाजूनं 3 पीळ मारायचं आणि चौथा फिरून आत बसवायचा का पेंडी पालथी टाकायची. आज दुपारी किंवा सायंकाळी बांधलेला कडबा दुसऱ्या दिवशी कोपीजवळ उभी करून कणसं वर कशी येतील अशी लावायची. याला कात्री असं म्हणतात. 700-800 पेंड्यांची एक कात्री लावली जाते. बांधलेला कडबा 10-15 पेढ्या कवळ्यात धरून खांद्यावर घ्यायचा आणि कात्रीवर लावायच्या. अशा प्रकारे लावून झाली की महिनाभर कणसं वाळू द्यायची. अशा 2-4 कात्री लागायच्या. कणसं चांगली वाळू द्यायची. मध्यंतरीचा वेळ शाळा, अभ्यास, खेळणं, पोहणं चालायचं. सुगीत एक बरं असायचं. पैशाची तंगी वाटली का 2 पाचून कडबा घ्यायचा बांधून आणि डोक्यावरनं घरी आणायचा. गल्लीत टांगेवाले आहेतच. त्याला 2-4 रुपये कमीनं जास्त ऐकायचं. 3, 4, 5 किंवा 6 रुपये पाचुंदा असायचा. 10 वर्षापुरचं पोरगं, 10 पेंड्या कडबा, 4-5 किलोमीटर अंतर डोक्यावरनं न्यायचं. काय त्रास असतो सांगायची सोय नाही. मान अवघडून जायची. जीवनाचा राग यायचा, पण करणार काय? इलाजच नसायचा. एक मात्र बरं, रोख पैसे मिळत. घरनं सांगितलेलं सामान, दळण असं सगळं किराणा सामान घ्यायचं आणि दिवस मावळायच्या आधी घरी यायचं. असं दर सुगीला चालायचं. बरं काम करायचं म्हणजे जेवलं तर पाहिजेल ना. याच काळात शेंदाडाचा दिवस सुरू असायचं. शेंदाड म्हणजे हिरवी वाळकं मोठी होऊन पिकतात, चांगली लाल भडक होतात. सेम खरबुजासारखे होतात. खायला मस्त लागतात. काढणीच्या काळात जुंधळा काढता काढता एखादं शेंदाड सापडलं म्हणजे सोनं गावल्यासारखा आनंद व्हायचा. सगळी जमायची. मग कापून फोडी करायच्या. हसत खेळत रानमेवा खायचा. बघता करता कात्री वाळायच्या. मग मोडणीची तयारी. वस्तीजवळच खळं बांधवायचं. पाणी मारून जमीन घट करत त्यावर शेणानं सारवत असं गोल आकाराचं खळा बनवायचं. आई आजूबाजूच्या नाहीतर गल्लीतल्या 7-8 मैत्रिणी गोळा करायची मोडणी करण्यासाठी. त्यात मोबदला पैशाच्या रूपात नसं, कणसं दिली जात. नाही म्हणलं तरी 100-150 तरी ज्वारीची कणसं एक दिवसाचा रोजगार. ते काम आई करायची. आमच्यात जर मोडणी आहे म्हणून कळलं तर स्त्री मजूर धावतच यायची, कारण ना जाच ना तारास. हसत खेळत काम. त्यात आई चहा पाणी करायची. लय दिलदार. त्यामुळं रानच्या कामाला मजुराची अडचण कधी आली नाही. यावर आईचं वर्चस्व सिद्ध व्हायचं. 4-5 दिवसात मोडणी व्हायची. मोडणीच्या काळात कात्रीचा कडबा बायांपुढं टाकायचा आणि त्या कणसं मोडून खळ्यात टाकायच्या. राहिलेल्याला थोटणं म्हणतात. ते पाठीमागं टाकत. ते आपण उचलायचं आणि जिथं कडबा रचायचा आहे तिथं नेऊन टाकायचं. काम करून करून अंग आंबून जायचं. सगळं घरदार कामाला लागायचं. मोडणी पूर्ण झाली का बडवणी मशीन निघण्यापूर्वी हातानं बडवायला लागायचं. 2-4 बडवणी आणलेली असायची. त्यानं टाकलेली कणसं चारी बाजूनं 4 जणांनी बडवायची. दिवसभर तेच काम. थोड्याशा अंतरावर आईने चव्हाळ हातरलेलं असायचं. दिवसभर ती आपलं सुपान उफन्नी करायची. वाऱ्याच्या जोताबरोबर सोडायचं का भुसकाट उडून जाते आणि मोत्यासारखी पांढरी फेक ज्वारी तयार. त्यात काही बोंड पण यायची. ती घोळून काढायची आणि पुन्हा बाडवायची. बरं त्यात कुसं लय चावायची आणि ज्वारीची कुसं तर लय वाईट. तासाला पळत हिरीवर जायचं, वरनंच उडी टाकायची, 4 हात मारायचं. मग बरं वाटायचं. परत कामाला झोपी. हे असं दिवसभर चालायचं. झालेली ज्वारी पोत्यात भरून ठेवायची. हरभरा असाच करायचा. जवस करायचं. सगळ्यात अवघड करडं करायचं. कारण करड्याला काटं असतात. त्याची काढणी लय वाईट. नीट काढलं तर बरं, नाही तर समद्या हातात लय काटं घुसतात. बरं त्यात लवकर निघत पण नाहीत. त्यामुळं असली कामं आईच करू जाणे. ती तर हाताला कापड बांधून काढायची. अशा प्रकारे सगळी सुगी व्यवस्थित करायची. सगळी बांधाबांध करायची. हुरडा, हरभरा, जवस, करड, चिचा, मध, मेण नीट बांधून एकत्र ठेवायचं. सगळी भांडी पेटाऱ्यात भरायची आणि इस्माईलची बैलगाडी सांगायची. सगळं व्यवस्थित गाडीत भरायचं. पेटाऱ्या सकट काय असल नसल ते गाडीत भरायचं आणि निघाला पंढरपूरकडं.
झाली एकदाची सुगी. कडबा तेवढा पडलेला असायचा, तो दुसऱ्या दिवशी एखादा माणूस बघून ढेपण लावून घ्यायचं की झाला मोकळा. परत काय वर्षभर रानाचं नाव घ्यायला नको. आधनं-मधनं लक्ष्मी आईला निवद नारळ घेऊन यायला लागायचं, पण ते तेवढ्यापुरतं. आमच्या शेतात माझ्या अनेक आठवणी उगवल्यात. हृदयाच्या काप्यात ते जपून ठेवलेत. आयुष्यात अनेक दिवस येतील, श्रीमंत होईन, पैसा अडका येईन, पण त्या दिवसासारखे दिवस पुन्हा शक्य नाही. अहो काय ती माणसं, काय ती मानवता, काय तो निसर्ग आणि काय ती कौटुंबिक सुख-दुःख. त्या दुःखात सुद्धा सुख होतं. बिनदांडेच्या कपात मिळालेला अर्धा कप चहा, त्याची चव आज पण जिभेवर रेंगाळतीये. पैसा हे सुखाचं साधन नाही. पैशानं सर्व शक्य नाही. आज पैसा आहे, पण ते सुख नाही. जीवनात चढ-उतार येतात हे खरं आहे, पण काळानुरूप बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. त्या दिवसाचा एक-एक क्षण सुवर्ण क्षण होता. 5वीचा निकाल लागला, पास झालो, 6वीत गेलो. 6वीत असताना लक्षात राहण्याजोग्या 2 घटना घडलेल्या आठवतात. पहिली म्हणजे आजोबा-आजीचं देहावसान. मी वर्गात होतो तेवढ्यात चुलत भाऊ आला. त्यांनी मला बाहेर बोलवलं आणि बापू गेल्याचं सांगितलं. वर्गात शिक्षकाला सांगताना मला बडबडून आलं, कंठ दाटून आला. भरलेल्या वर्गात ओक्साबोक्शी रडायला लागलो. शिक्षकांनी सांत्वन केलं. कसं तरी दप्तर आवरलं, घेतली पिशवी, आलो घरी तर अंगणात लय माणसं बसलेली. दादा, अण्णा डोक्याला टॉवेल बांधून बसलेले. सगळ्या आत्या आलेल्या, रडारड चाललेली. माझं मन भरून आलं होतं. मी तिथंच दप्तर घरात टाकलं. इंगोलेच्यानी मला त्यांच्या घरी नेलं. मयत नेईपर्यंत त्यांच्या घरीच बसवून ठेवलं. 3-4 वाजता मयत नेली. आज्याचं मासिक जेवायच्या अगोदर आजी पण वारली. ती पण लय थकली होती, पण ती माझा आधार होती. हातावरची भाकर हरभऱ्याच्या हाटीव भाजीत कुस्करून द्यायची. अहो असलं भारी लागायचं म्हणता. मटण झक मारतं तिथं. महिन्याच्या आत आजा-आजी गेले. आमच्या दारातलं महादेव मारुती मंदिर पोरकं झालं. शेवटपर्यंत म्हाताऱ्यानं मंदिराची सेवा केली. अशा या माणसाला मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. दुसरी घटना. आमच्या माने घराण्याचं पहिलं लग्न चुलत भावाचं. एकाच मांडवात 2 लग्न धरलेली. आमची जमीन उजनीत गेलेली. त्या बदल्यात काही पैसे मिळाले होते, ते आमच्या चुलत्याने घेतलेले. कारण वडील दारोडा, चुलता माळकरी. त्यामुळं आज्याचा चुलत्यावर लय विश्वास. आणि चुलत्याचा थोरला मुलगा चंद्रकांत, ज्याला आम्ही आप्पा म्हणायचो, त्याला उजनीत नोकरी पण मिळाली. शेतीच्या मिळालेल्या पैशात चुलत्यानं घर बांधलं, पोरगं नोकरीला लावलं. आमच्या बापाला काही करता आलं नाही, कारण बापावर कोणी विश्वासच ठेवायचा नाही, असं आई म्हणायची. आणि त्याचा ताप आईला आणि आम्हाला भावंडांना लय झाला. त्या चुलत भावाचं चंद्रकांतचं लग्न कुरुल कामतीच्या मंगलशी आणि 2 नंबरचा धनंजय, जो दुकानात काम करायचा, त्याच्या भाळवणीच्या छायाशी लग्न ठरलेली. काय झालं आठवत नाही, पण लग्न लवकर ठरली. साखरपुडा झाला, पण वर्षांनी लग्न करायचं ठरलं. त्यामुळं 5वीत असताना लग्न जमली आणि 6वीत असताना तारीख धरली. मला आठवतंय त्यांच्या लग्नात मी नवीन कपड्याकरता रुसलो होतो. नाही घेतले ही गोष्ट वेगळी. लग्न सेना महाराज मठात झाली. घरातली लग्न म्हणल्यावर लय मजा वाटायची, कारण दुसऱ्याच्या लग्नात उपऱ्यागत वावरायचं, कोण बोलायचं नाही, कोणी विचारत नाही. पण जेवायसाठी तसंच जायचं, बिनलाजगत. नाही गेलं तर जेवायला कुठलं मिळायला, आहे का नाही. झालं एकदाचं लग्न. मी 7वीत असताना भाऊ 10वी पास झाला. अख्ख्या घरादाराला आनंद झालेला. दादा तर सारखा आईला म्हणायचा, पोरावरनं मीठ मिरच्या उतरून टाक. पोराचं लय कोड कौतुक व्हायचं. मग काय, लक्ष्मण भाऊला फुलपॅन्टला कापड आणून शिवून घेतली. अहो आमचा भाऊ हिरोगत वाटायचा. नवीन फुलपॅन्ट, पट्ट्याचा फुलशर्ट दादानं हौशेनं शिवून घेतलेला. आता भाऊ कॉलेजला जाणार म्हणून सगळं लक्ष त्याच्यावर. 10वीच्या वेळच्या भावाचा एक किस्सा चांगला आठवतोय. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे भावाला क्रिकेट खेळायचा लय नाद. बॅट बॉल आणायला पोरं वर्गणी काढायची. पवाराचा आशा, न्हाव्याचा आशा, पार्टाचा देव्या, बामणाचा पॉप्या, वासुदेवाचा बाळू, इंगोल्याचा शरद, देवकराचा ज्ञानू, अशी पोरांची टीम. एकदा काय झालं, या पोरांनी टेनिस बॉल स्पर्धा होती अंबाबाईच्या पाटांगणात, पण तिथं होती प्रवेश फी. बॅट बॉल घेण्यासाठी 100 रुपये वर्गणी काढायची ठरली. प्रत्येकानं 8 रुपये वर्गणी आणली. आमच्या घरनं 5 पैसे मिळायची मारामार. भाऊ नको म्हणला. पण भाऊ म्हणजे लक्ष्मण आणि चुलत भाऊ रामा
हे जर टीममध्ये नसतील तर टीमचा काय उपयोग. म्हणून भाऊचे 8 रुपयापैकी 5 रुपये बाकीच्यांनी वर्गणी काढून भरायचे ठरले. भाऊनी 3 रुपये द्यायचं ठरलं. अहो ठरलं खरं, पण द्यायचे कुठले. नदीला गांधाला जा, पाण्यात पैसे ओढकायला जा. आपदून 2.5 रुपये जमवले. शेवटी काय जमना म्हणून या बहादरानं काय केलं, हा 10वीला जरा बऱ्यापैकी हुशार म्हणून शाळेनं पुस्तकं दिली होती, ती सगळी रद्दीवारी विकली. 3 किलो रद्दी भरली. 20 पैसे किलोनं 60 पैसे मिळाले. भरले एकदाचे पैसे. गेले, मॅच खेळले. 5 राऊंड 4 राऊंडपर्यंत चांगले खेळले. 4थ्या राऊंडला मी पण गेलो. आमचा भाऊ आणि चुलत भाऊ राम बॅटिंगला आले की कुठलाच बॉलर टिकायचा नाही. आणि फायनलला चुलत भाऊलाही आजारी, त्याला उभा राहता येईना. शेवटी त्याच्या बिगर खेळायला गेले. आता एकटा भाऊ किती खेळणार ना. मस्त नाबाद राहिला हो, पण मॅच हारली. सगळं झालं, खेळाची नशा उतरली आणि आठवलं आता वह्या पुस्तकाचं करायचं काय. शाळेत कळलं, मास्तरने बापाला सांगितलं. अहो असा नेबार मारला, 4 दिवस ॲडमिट सरकारी दवाखान्यात. शिक्षकानं मध्यस्थी केली, पुन्हा नवीन पुस्तकं वह्या दिली, सगळा पोर्शन कव्हर केला. त्या दिवसापासनं भावाचं क्रिकेटचं वेड संपलं. मला मात्र एक धडा मिळाला, काहीही होवो बापापर्यंत जाईल असं वाईट काही करायचं नाही. भाऊ 10वीत लगेच पास झाला खरा, पण दादाच्या रागाचा पारा काय चीज असती त्याचं चालतं बोलतं उदाहरणच बघायला मिळालं. नंतर बापानं दवाखान्याला 20 रुपये खर्च केले, पण पुन्हा असली चूक घरात कोण करील का. असा आमचा बाप आणि आम्ही त्याची अशी पोरं. अशा धाकात राहिलो म्हणून मी इथपर्यंत येऊन तरी पोचलो. आमची सुरुवातीपासूनची गरिबी. काबाड कष्ट करून कसं तरी हातातोंडाची गाठ पाडायची. आईला लय त्रास. माऊलीला कधी लवकर सुखानं घाऊस खाऊ दिला नाही दैवानं. त्याने आयुष्यभर जे पुण्य केलं त्याची सगळी पुण्याई आम्हा 5 भावंडात वाटून मिळाली असं वाटते. कारण त्यांच्या जीवनपणी त्यांना जेवढं सुख मिळायला पाहिजे तेवढं देता आलं नाही, एवढं मात्र खरं. हे हितं सांगायचं कारण काय, तर भावकी लय वाईट. तोंडावर एक मागं एक. आमच्या घरात भांडणं लागावी हा यांचा उपद्व्याप. आई मुलांच्या सुखासाठी रात्रंदिवस झाटायची, रानामाळात कामाला जायची, काय मिळेल ती कामं करायची, पण कधी तोंडातनं हुस्स केलं नाही. आमच्या सुखासाठी ती राबली. आमची अनसुलतीची काय ना काय कारणानं आदनं-मधनं कुरबुर व्हायची, पण आई प्रत्येक वेळेला माघार घ्यायची. आई विचार करायची का आज आपले दिवस नाहीत, आपणच कमी बापाचं व्हावं. त्यात सुभाबाई लग्नाला आलेली, तिचं वय लग्नाचं झालेलं. गरिबाच्या पोरी म्हणजे पदरातनी खरा, लय जपून राहायला लागतं. आजूबाजूला लांडगंच की सगळं. मला त्या काळात हे काही कळत नव्हतं, पण आज कळतंय ते. गरिबीत मुली सांभाळताना काय त्रास होतो ते मला आज कळतंय. आणि त्यात बाप असा रागीट स्वभावाचा. आमच्या सुभाबाईला बापाचा लय जात सहन करायला लागला, एवढं मात्र खरं. तिला कधी लिहायला आणि असायला मिळालं नाही, नीट खाया प्यायला मिळालं नाही. फाटकं तुटकं घालायचं, अंगसुद्धा नीट झाकता यायचं नाही, पण आलेल्या दिवसाला पाठ देणं काळाची गरज होती. त्यात आईनं बापामागं रॅटा लावलेल्या लेकीच्या लग्नाचं बागा की काहीतरी. पण बापाला काय त्याचं हो. पण म्हणतात ना का योग असल्यावर चालूनच येतोय, तसंच झालं. आमचा चुलत भाऊ चंद्रकांत उजनीत कामाला होता. कामतीला असताना त्याचा एक जोडीदार निवृत्ती शंकर राऊत त्याच्याबरोबर कॉलनीत एकत्र राहत होती. त्यांचं लग्न जमलं होतं, पण त्याचा एक धाकटा भाऊ बिन लग्नाचा होता. त्याला मुलगीच पसंत पडत नव्हती. बोलता बोलता सहज विषय निघाला आणि चंदोबाच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्यांनी हे बाब निवृत्तीला सांगितली. म्हणला माझी चुलत बहीण लग्नाची, बघू जमलं तर. मी विचारतो चुलत्याला त्याबाबत. सुट्टीला आल्यावर चंदोबानं आधी आईवडिलांना, नंतर आमच्या आई दादांना सांगितलं. तो म्हणला बघू प्रयत्न करून, जमलं तर होईन चांगलं. अशा तऱ्हेनं धागादोरा बागायला लागली. नवीनच नातं. भावकीनं संमती दिली आणि या 2 मित्रांनी हा योग जुळवून आणला. इकडं जसं चंदोबानं घरात बोलणं केलं, तसं तिकडं सुद्धा निवृत्तीने घरात वडिलांना आणि थोरल्या भावाच्या कानावर गोष्ट घातली. ती पण वैतागली होती. त्यांना पण लवकरात लवकर लग्न करायची गडबड होती. जसं चंदोबानं निवृत्तीला इकडच्या मंडळीचा होकार सांगितला, तसं लवकरात लवकर आम्ही मुलगी बघायला पंढरपूरला येतो असा निरोपच आला. सगळ्यांचं झालं खरं, पण घरात परिस्थिती वेगळी.
सगळी सोंग आणतात येतो, पण पैशाचं सोंग येतं का आणता? तरी सगळ्यांनी फोर्स केला म्हणून आईदादांनी ठरवलं, दाखवू तर खरं. जमलं तर जमलं, नाही तर नाही. पाहुणं बघायला यायचं म्हणून कोणाच्यातनं कब्बशा आण, कोणाच्यातनं ट्रे आण. सुभाबाईला नेसायला घरात एखादी साडी बी नाही. घरमालकाची मुलगी बगडीताई, तिची एक साडी आणली. पाहुण्यासाठी जेवण करायचं म्हणून किराणा दुकानातनं उधार सामान आणलं. आणि हां हां म्हणता पाहुणं आलं. नवरदेव स्वतः, त्याचे वडील, चुलता, मोठा भाऊ, चुलत भाऊ असे 7-8 जण आले. चुलतीकडं उठा बसायची सोय केलेली. सुभाबाईला दाखवली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, पाऊस पाण्याच्या चर्चा झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरनं मुलगी पास झाली असं कळलं. त्यांचं कूळ मूळ कळलं, नवरी पसंत पडली. माळशिरस तालुक्यातल्या इस्लामपूर कनेरमधलं कनेर गावचं शंकर राऊत बडप्रस्थ. 3 भाऊ, 4 मुलं, 1 मुलगी. 3 भावापैकी एकाला 3 मुली, एकाला 2 मुलं, 2 मुली, तिसऱ्याला 1 मुलगा, 1 मुलगी. भला मोठा घराणा. आजूबाजूच्या भागात नावाजलेलं व्यक्तिमत्व. घराण्यात पैलवानकी वारसानं आलेली. 2 मोठ्या मुलांची आणि एका मुलीचं लग्न आधी झालेलं. 1 नंबर तुकाराम राऊत, त्याची मंडळी लीलावती. 2रा नंबर लक्ष्मण राऊत, त्याचं बिराड कौशल्य, नातेपुतेजवळ दहीगावचं. कालांतरानं तेच सासू सासरे झाले. 3 नंबर मुलगी चाकोरला, अकलूजवळ नरवणे घराणं. ते पण त्याच तोला मोलाचं, तिथं दिल्लीत. 4 नंबर निवृत्ती राऊत, तिथंच भांबुर्डीची मुलगी. जमलेलं असं सगळं. घरात बागायती, दावणीला 4-2 जेत्राबं, बैलगाडी, बारदाना, विहीर, बागायती. घरात म्हणजे आबादी आबाद. आमचा दादा, अण्णा, चुलती, चुलत भाऊ चंदू कनेरला घर बघायला गेले. घर बघितलं. दादानं ओळखलं की हे काय आपल्याला पेलायचं नाही. दादानं काढता पाय घेतला. दादाची माघार चंदूबाबाच्या ध्यानात आली. आमच्या घरच्यांना स्थळ पसंत पडलं, पण पैशा पाण्यात घोडं आडलं. मग कनेरकरांना कळना नक्की झालं काय. निवृत्तीचं चंदूबाबाचं बोलणं झालं. काय कारण कळलं. तेव्हा कनेरकरांनं बैठक तर बसवा. जमलं तर जमवा, नाही तर राहू दे, असं म्हणल्यावर बैठक ठरवली. त्यांची 4 जुनी जाणती, आमची 4 जुनी जाणती. नाही वय करता करता एकदाचं लग्न जमलं. ₹1,500 हुंडा, आपला आपला मानपान, ज्याचं त्यानं. पटल तसं ऐपतीप्रमाणे करायचं ठरलं. लग्न उन्हाळ्यात घ्यायचं ठरलं. साखरपुडा लगेच करायचं ठरलं. लग्न जमण्याचं मूळ कारण नवरदेवाला मुलगीला आवडलेली, त्यामुळं पैशा पाण्याचा विचार न करता जमवून घेतलं. घरात आनंदी आनंद. आईला तर काय करू काय नको असं झालतं. आल्या पावली पाहुण्यांनी साखरपुडा करून घेतला. सकाळी माणसं आली, संध्याकाळी साखरपुडा झाला. साखरपुडा झाला खरा, पण लग्नाला पैसा आणायचा कुठनं? बोलायला सगळी पुढं असतात हो, पण अडचणीला कोणी नाही एवढं मात्र खरं. शेवटी वडिलोपार्जित जागा अर्बन बँकेत गहाण टाकली. सुधाकर पंत परिचारक ओळखीचे. अण्णा दादानी जाऊन भेट घेतली. अविनाश कवठेकरला मध्ये घातलं आणि 6,000 कर्ज मंजूर करून घेतलं. हुंडा बस्ता बांधला, भांडी कुंडी घेतली. लग्नाची तयारी चालली. आम्ही सुभाला चिडवायचो. आई दादानं समज दिलेली, आता नावानं बोलवायचं नाही. मग सुभाला ताई आणि लक्ष्मणला भाऊ म्हणायला लागलो. नाही तर आम्ही सगळ्यांना नावानंच बोलवायचो. आलं 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 म्हणता म्हणता लग्न जवळ आलं. 4-2 दिवसावर आलं. सुभाला घेऊन गावातल्या देवदेवतांच्या पाया पडणं, रानात पाया पडून येणं, आणि मधीच ट्रॅक्टर झाला का पंक्चर. सगळी चालत निघाली. नवीन गाव, नवीन रस्ता, झालेली रात्र, अंधारात काय दिसतंय का. त्यात ही वस्तीवर राहिला. तिथंच दारात लग्न. आम्हाला न्यायला मोराळकी, तुका आबा आणि त्यांच्या जोडीला एक मुक्का आणला होता. अंधारात ठेचकळत धडपडत सगळी चालली होती. सगळ्यात पुढं आबा, संगट नवरी सुभाबाई, तिच्या 2-4 मैत्रिणी, माळ्याची छायडी, केकड्याची जैरी, चव्हाणाची रेकी, इंगोल्याची सती. सगळ्यात पुढं तर्रा तर्रा चालत होती. सगळ्यात मागं दादा, खांद्यावर भांड्याचं पोतं. आईकडं किरकोळ सामान, लक्ष्मणकडं सामान, धनु रामा यांच्याकडं सुद्धा किरकोळ सामान. ती सगळी मागं. त्यांना सरासरा चालता येईना आणि तो का आबा कारभारी, त्यामुळे त्याला लवकर पुढं जाऊन बाकी सगळं बघायचं होतं. झापा बाकीची चालायची, पण म्हातारी, बारकी पोरं, वजं घेतलेली मंडळी ती पडली ना मागं. नवरी करवल्या तरणीसाठी पुढं गेली. वैतागला की दादा.
खांद्यावरचं वजं खाली टाकलं, बाकीच्याला पण थांबाय सांगितलं. तिथंच पाऊल ऑटोवर बसकन मारली. लागला बडबड करायला. जिथं थांबला होता तो होता मारवाडा. एकाला पाणी मागितलं तो द्यायला तयार नाही. मग खवळून पाणी घेतलं, सगळ्यांनी प्यायलं, तोंड धुतली आणि बसली तिथंच. तेवढ्यात ही गोष्ट कारभाऱ्याच्या ध्यानात आली. माघारी पळत आला, दादाची माफी मागितली, भांड्याचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं, तेव्हा सगळं वऱ्हाड पुढं चालायला लागलं. बघता बघता वस्ती आली. मांडव टाकला होता. पोचलो जागेवर. कनेर मस्त गाव. कनेर सिद्धाचं प्रसिद्ध मंदिर. मंदिराभोवती सतत मोरांची कॅकारव ऐकू यायची. मोर पण दिसायचे. दर महाशिवरात्रीला उत्सव भरतो. जवळ संभाजी बाबाचं मंदिर. आबाळाशी स्पर्धा करणारा कळस. मंदिर बघत राहू नुसतं. गावाच्या पूर्वेला माळशिरस, साकलूज, पश्चिमेला शिखर शिंगणापूरचा भव्य डोंगर रांग, दक्षिणेला माणमाणकी म्हसवड, उत्तरेला सदाशिवनगर, नातेपुते अशी सगळी पार्श्वभूमी. नेरा धरणाचा पाट गावाजवळनं गेलेला. काही प्रमाणात विहीर बागायत, पावसाचं प्रमाण कमी, पण हाय त्यात सुखी असा हा सगळा भाग. कनेर गावाजवळ फरलांगभर अंतरावर राऊत वस्ती. तिथं सगळी राऊताची घरं. जवळच पाटलाची वस्ती. आम्ही तिथं गेलो तेव्हा होती रात्र. डिझेल इंजिनावर लाईट लावलेली, स्पीकर बोंबलत होता, हळदीची तयारी चाललेली. आम्हाला रोडजवळ जानवसा दिलेला. नवरदेवाचं चुलत भावाचं घर, त्यांना दादा म्हणत. त्याच्यापुढं यशवंत अण्णाचं घर. तिथं भांबुर्डेकरांना जानवसा दिला. त्याच्यापुढं देना भाऊचं घर, चिकटून नवरदेवाचं घर. आम्हाला जानवसा दिला ते कौलारू घर, बाकी धाब्याची घरं. जवळ मोठं लिंबाचं झाड. पूर्व पश्चिम मांडव टाकला होता. तिथंच कोपऱ्यात बहुलं केलेलं. हळदीची धावपळ चाललेली. नवरा नवरी कमी, बाकीच्याची तोंड पिवळी झालेली. कोण कुणाला हळद लावतंय कळतच नव्हतं. भांबुर्डे गाव 4-5 किलोमीटरच्या जवळपास, त्यामुळे त्याचं वऱ्हाड लय आलेलं. 7-8-10 बैलगाड्या आल्या होत्या आणि त्यांचं पूर्वीचं नातं असल्यानं ते लवकर मिसळले गेले. आम्ही मात्र पिंजऱ्यात वाघ बघावा तशी नवरा बायकोची कशी हळद खेळायचं चाललंय बघत बसलो. मला तर काय करावं कळना. कोणी वळकीचं ना पाळकीचं, उगाच येड्यागत बसून राहिलो. हळदी झाल्या. संध्याकाळ. वऱ्हाडासाठी वांग्याची झणझणीत भाजी, ज्वारीची भाकरी. लय भूक लागली होती. आणली पोटभर. पाणी पिलो. नवीन जागा, लवकर झोप लागना. घरात गरम होत होतं, बाहेर बरं वाटायचं. वारा भानान सुटला होता. थोडा वेळ इकडं तिकडं पाहण्यात गेल्यावर डोळं लागलं की झाकायला. तिथं ताडपत्री टाकलेली होती. झालो तिथंच आडवा. सकाळी आईने हलवून उठवलं. तिथं पाट वाहत होता. आंघोळ केली का चहा आला. पेलो चहा. सगळ्याची घाईगडबड उडालेली. कुणाचं जेवण, कुणाचं चहा पाणी, नवरा नवरीची लगबग, कलवऱ्याची नटायची घाई. हळूहळू गर्दी वाढायला लागली. स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मधनंच काहीतरी पुकारायची. कुणाचं आहेर, कुणाचं देणं घेणं, कुणाची किरकिर, वादविवाद, नुसता कोलाहल. मग नवरदेवाला परण्याला न्यायची तयारी. लगबग चालू झाली. बाशिंग आदला बदली. नवरदेवाला न्यायला सायकली तयार. बँडबाजा, वाजंत्री सुरू. तिथं कुठलं आलंय हो घोडं. सायकलवर नवरदेव पाया पाडायला. दोघं भाऊ 2 सायकलवर बसवलेली आणि चालला पारणा. असा समदा कालवा चालला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरत आयन संघर्ष जीवनाचा. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.